कविता नाहीच आहे का शाळेत? पाठ नाही. पाठ नाही का? गाणं म्हण चल, भारी चल. ऊंची शैंडल वाली तू ना प्यार में पड़ी घबरानी लाल ओढ़नी वाली तू ना प्यार में पड़ी घबरानी. मराठी मराठी दुसरं मराठी येतं का? मराठी नहीं. सनम तेरी कसम. ओ नमस्कार, मी योगेश पिटेकर. तर माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तर आज सकाळ सकाळी उठलो, मी ब्रश केला आणि ब्रश केल्यानंतर मस्त आजीनी ना पराठे बनवले होते. पराठे आणि बटाट्याची चटणी खाल्ली. नंतर आंघोळ वगैरे केली, मस्त आवरलं. आणि पराठ्यासोबत आहे ना मी काय खाल्लं माहिती का? दही. एक नंबर लागलं माहिती का दही सोबत. तुम्ही जर कधी दही सोबत पराठे कधी खाल्ले नसतील तर एकदा नक्की ट्राय करा, खूप भारी लागतात. आणि आता मी निघालेलो आहे माझ्या क्लायंटकडं. जे एक ॲडव्हर्टाईज केली होती मी, त्याचं एडिटिंग दाखवण्यासाठी मी त्यांच्याकडे चाललो आहे. आणि आजचा दिवस कसा जगतोय ते तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू बघा. चला. सर आणि आम्ही क्लायंटकडे जाऊन आलो. क्लायंटला मस्तपैकी व्हिडिओ दाखवला. तर कसा वाटला क्लायंटला व्हिडिओ सर सांगा. त्यांना व्हिडिओ आवडला आहे बरं का. आणि त्यांचे इतर जे त्यांचे उद्योग जे आहेत त्यांनी ते साऱ्यांचे ऐकलं आम्हाला दिले. बघा मग एक व्हिडिओ आवडला, आम्ही एका व्हिडिओचं काम केलं तर आम्हाला अजून पण त्यांचे व्हिडिओ भेटले. आणि आता आम्ही चाललोय आमच्या दुसऱ्या कामासाठी सोनईला. हे बघू शकता, हा सोनई रोड आहे. हे माग जो आहे तो सोनई रोड आहे. तर आम्ही चाललोय सोनईला. तर बऱ्याच दिवस आधी सर मी इकडं सोनई कॉलेजला होतो. तर आज मी इकडं चाललोय ना, तर मला नाही का तेच दिवस आठवले. त्या काळात आहे ना, म्हणजे त्या काळात या रोडचं काम चालू होतं. तर मी रिक्षानी किंवा बसनी जायचो. डायरेक्ट कॉलेजपर्यंत जाऊपर्यंत डायरेक्ट धुळीना कपडे भरायचे. तिथं जाऊन लगेच वॉशरूम मध्ये कपडे साफ बीप करून लगेच लेक्चरला हजर असायचो. ते दिवस आठवले मला आता इकडे चाललो तर. तर चला, आपण दुसऱ्या कामासाठी पुढे चाललोय. तुम्हाला अजून काही दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आता आम्ही मस्त ड्रेस वगैरे चेंज करून आलोय रानात. मस्तपैकी रील्स बनवतोय. तर तुम्ही बघा आम्ही कशी रील्स बनवतो. आता इथं बस, मी बसलो तिथं तसं. तर मोबाईल त्यांच्याजवळ बस. हा, मी कसं बसलो होतो इकडे टर्न कर. हा असं. पाहिजे असं पाहिजे. मग ते व्हॉट्सअप बिट्सअप दिसन ते. आवाज येऊ ना फक्त. तोंड येईन इकडं असा, फक्त असा फोन असा. ती रेकॉर्डिंग त्याला लावता येईन का? तुला लावता येईन? किती चांगला आहे माझा किशन, पैसे घालू. किती चांगला आहे माझा किशन. तेव्हा सुरुवातीला आहे ना हे पाणी पिते ना असं. मुलीचं लग्न याच्याशीच लावायला सर हवं. सर पाणी पिते ना आणि क्लोजअप राहीन असा कोणतीही एकदम. यालाच द्यायला हवी. पण उभा राहीन ना हे आता. मग हे ते पूर्ण झालं का मग तेव्हा असं माग माग यायचं. मग तेव्हा मी दिसून द्यायचं असं. आणि आम्ही ना मग मी असं तोंड पुसेन असा
आणि धरी ना असं इथून आणि याच्या मागे लागेल. मग तुमच्या मागे कॅमेरा करू. पळायचं नाही तसंच राहायचं उभा. आम्ही जाऊ तुझ्या असं इथून असं. कळलं? तू गेला का तू जाईन असा आधी तू जाईन असा तिथून आणि मग मी जाईन त्याच्या मागे असं उपसून आता इथून त्याच्या मागे लागेल. कळलं का? हा तुला आहे ना फक्त मी आधी पाणी बिनी पितोय हे सगळं घ्यायचं मलाच. ठीक आहे. आणि मग नंतर जायचं मागं. नंतर मागं गेल्यानंतर मग तो दिसन. ठीक आहे. चल. आता आमची मस्तपैकी रील वगैरे शूटिंग झाली. ही बघू शकता तुम्ही, ही टीम आहे आपली. तर आपण बघू एका एकाचे नाव बघू. चला. ओंकार हा आपला DOP मस्त शूटिंग वगैरे करतो. एक नंबर शूटिंग करतो आपल्या रील. काय करण करण किती वेळ जातो शाळेत? 9वी. 9वी? मग एखादी कविता बिविता आठवती का? कविता नाही? पोरगी पोरगी म्हणतोय मी. नाही का? अरे पोरगी नाही म्हणत मी, पोयम पोयम. मग एखादं गाणं म्हण. जाऊ दे गाणं म्हण. चल कोणतं पण म्हण पटकन. कोणतं पण फास्ट. तेव्हा अरे नाही येत का? चला नाव सांगा. किती वेळ जातो? 7. म्हण पोयम म्हण. चल कविता कविता नाही आहे. कविता नाहीच आहे का शाळेत? पाठ नाही का? गाणं म्हण. चल भारी. चल मस्त गाणं म्हण. तुला येत आहे मला माहिती. ऊंची शैंडल वाली तू ना प्यार में पड़ी घबरानी. लाल ओढ़नी वाली तू ना प्यार में पड़ी घबरानी. मराठी मराठी दुसरं मराठी येतं का? मराठी नहीं. सनम तेरी कसम. ते तर हिंदी आहे. मराठी किती गाणे आहे राव, एक का गाणं आठवत नाही. चले हम तारों के शहर में. Oh, no. पे दुनिया हमें प्यार न करने देगी. अरे मराठी मराठी मराठीत नाही येत. सगळे हिंदी गाणे ऐकतो का तू? याचं काय नाव आहे? नाग्या. यो ढेकळं फोडत असतं का? ढेकळं फोडायचं काम दिलेलं आहे का? नाही मोर पक. बघत नाही बरं का तू. भाऊ एक तुझा? हा. किती भाऊ आहे? दोन. 2? हे सगळे तुम्ही भाऊ आहे ना? कोणते? तुम्ही दोघं आणि हे दोघं भाऊ आहे असं आहे का? हा का? तेच म्हणतोय ते. तर चला आपण त्यांच्या सोबत आहे ना थोड्याशा गप्पा मारू. यो काय नाव विसरलो मी. करण. हा करण. तर काय व्हायचंय तुला मोठ्यापणी? मोठ्यापणी काय शेती करा. अयो अजून माहित नाही तुला मोठ्यापणी काय व्हायचं? हा? मिस्त्री व्हायचंय का? शाळेत कितीला जातो? 9वी. आणि आवडतं काय तुला खेळायला बिळायला असं? खेळायला कबड्डी. तिकडे कोण लपवतो? पुरी एवढ्या लाजत नाही तू असं इकडे पाहून बोलायचं ना. कबड्डी खेळायला आवडते का? कबड्डी मध्ये काहीतरी पुढं माहित नाही तुला पुढं जात वगैरे असं? मग मिस्त्री कस काय व्हायचंय? खरं सांग, खरं काय व्हायचंय तुला? इच्छाच नाही का काही? फक्त शाळेत जायचं आणि यायचं आणि भात खायचा बस एवढंच. आता यायला विचारू काय व्हायचंय मोठेपणी? जे नशिबात असेल ते होईल. हा का? शाळेत कितीला जातो? शाळा सोडून दिली 8वी पासून. 8वी पासून? ओके. आता मग सध्या काम करतो ना? ओके. काय व्हायचंय तुला? पोलीस. पोलीस. वा यस. ह्यो एकदम 100% जिद्दी पोर आहे आणि 100% ह्यो काहीतरी होणार आहे असं वाटतंय मला. म्हणजे होईनच. तो डायरेक्ट उत्तर दिला तिने पोलीस म्हणून. आणि कितवीला जातो म्हटला? 7वी. 7वी. ओके. तुला बेस्ट ऑफ लक. तू 100% होशील पोलीस. मस्तपैकी अभ्यास वगैरे कर. अभ्यास करतो ना? का नुसता गाणेच म्हणतो?
नाही ना नाही नाही कविता आठवत नव्हती तुला असं नको होऊ देवा काय व्हायचंय तुला मोठ्यापणी काहीच नाही ओ नो ओय करण मित्रांनो आम्ही दुसऱ्या ॲडव्हर्टायझिंगचं शूटिंग वगैरे कंप्लीट केलं मस्त एका ठिकाणी भजे खाल्ले त्यानंतर एक रील सुचली ती मस्त कॉमेडी रील झाली ती पण रील आम्ही बनवली ती लवकरच माझ्या अकाउंटवर येईल आणि मस्त आता आम्ही आलोय घरी आणि मी पण चाललोय घरी